यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत त्याचं काम करत आहोत असे डॉक्टर उपयुक्त महादेव. माझं नुकतंच मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी 1 मध्ये प्रमोशन झालेलं आहे. यापूर्वी माझे खूप सत्कार झालेले आहेत, पण पूर्ण शहरात होणारा हा सत्कार सोहळा मला विशेष वाटला. कारण आम्ही लहानपणापासून बघतो पूर्ण हे बौद्ध आणि दलित चळवळीचं केंद्र आहे आणि अशा भूमीमध्ये माझा सत्कार झाला त्याबद्दल मी आदरणीय भंतेजी यांचे खूप खूप आभार मानतो. सरांनी कोविडचा प्रश्न काढला. कोविडबद्दल मी एक सांगू इच्छितो. कोविडमध्ये मी काम केलेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये एकही व्यक्ती तयार होत नव्हता हे काम करण्यासाठी. मी कोविडमध्ये मी आणि माझी 9 जणांची टीम, आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपल्याशिवाय अशी डेअरिंग कोणी करू शकत नाही. तर मी आणि माझ्या टीमने 10 जण होतो. 1326 मृतदेहाची विल्हेवाट आम्ही लावली आहे आणि त्यातल्या त्यात 35 मृतदेहांना तर मी स्वतः आगळी दिलेली आहे. मी असं काम केलेलं आहे आणि एक काम करत असताना खरं तर माझं 2017लाच प्रमोशन होणार होतं, पण काही चूक असतात आपल्या जातीमुळं. गायकवाड, कांबळे, बगाटे, कमलाडे, पाचकुंदे असं म्हणलं की त्यांच्या मनात हे होते. 17चं प्रमोशन 25ला मिळालं. समाधानी नाही, पण तरी मी समाजाचं काम नालंदा विपश्यना केंद्राच्या मार्फत गांधींच्या मार्गदर्शनाखाली करतो. इथे बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी आहे आणि आता लायब्ररीचं काम पूर्ण झालेलं आहे. लगेच अभ्यासिका केंद्र सुरू करणार आहोत. संडास बाथरूमचं काम झालेलं आहे आणि तिथे पण विपश्यना सुरू करणार आहोत आदरणीय मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली. मला आनंद वाटला. इथं आज गुणवंत विद्यार्थ्यांचा पण सत्कार होणार आहे. त्यांना पण मी सांगू शकतो की आपण याच्यापेक्षा जास्त मेहनत करून अभ्यास करून समाजाला व आपल्या परिवाराला कसं पुढे नेता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करावा. सर्वांना शुभेच्छा देतो. मला इथं भंतेजींनी सत्कार केला माझा, त्याबद्दल सर्व समाज मानतो. उपासिका उपासक यांचे आभार मानतो. जय भीम. मुख्य कार्यक्रम आपला विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायचा कार्यक्रम थांबवला होता. तर आपण जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका तयार करून 100 गुण त्याला ठेवले होते. त्यामध्ये 3रा नंबर तनिषा महेंद्र कराळे भीमनगर या मुलीचा त्यांचा बक्षीस म्हणजे भारत मंडळे हे 2000 रुपयाचं बक्षीस देऊन त्या मुलीचा सन्मान करते. आणि काय घरचे आहेत काय नोंदळे काढतो आम्ही राम तुम्ही बक्षीस आणि प्रमाणपत्र द्या.
बक्षीस आणि 2000 रुपयाचं बक्षीस आणि प्रमाणपत्र त्याच्यातून काढा. इकडं लक्ष द्या, इकडं सुराज. हां इकडं लक्ष द्या. झुंजरे साहेब इकडं बघा, घरचाच कॅमेरा. 74 मार्क मिळालेले आहेत 100 पैकी. फोटो खराब होतो म्हणून मी डिलीट करतो. बक्षीस आहे केशव गेले का ते कुठे ठेवले ते छोटा अंतर नाही काय बारका त्याचा ते गेला का. आणि आपला राजकुमार प्राजक्ता राहुल आयरे हिला 82 मार्क मिळालेले आहेत 100 पैकी आणि तिचा दुसरा नंबर आलेला आहे. ये मिस्त्रीची मुलगी आहे बघा. या काशीबाई कांबळे या बाबूबाई या दोन्ही तिघी जमदार त्यांचं स्वागत करा. गाणे म्हणजे 3000 रुपयाचं बक्षीस डॉक्टर प्राध्यापक केशव जोगळे यांच्याकडे आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ प्रमाणपत्र आणि 3000 रुपयाचं बक्षीस या मुलीला देण्यात येत आहे. प्रमाणपत्र बाहेर काढलं लक्ष द्या इकडे. आणि वंदनेचं पुस्तक आमचे शामरावजी जोगदर यांच्या सर्वच विद्यार्थ्यांना वंदनेचे पुस्तक देण्यात येते. आणि पहिलं बक्षीस आहे प्रथमेश वसंत आहिरे 86 गुण मिळालेले आहे. पहिला क्रमांक आहे गौतम भोळे यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस. आणि सगळ्यात महत्वाचं 3 बक्षीस आमच्या भीमनगरला गेलेली आहेत. इकडं पाठीमाग प्रमाणपत्र वेगळं दादा इकडे बघा. ग्रंथ पुस्तक प्रमाणपत्र आणि 5000 रुपये अशी भेट आहे. दुसरी मुलगी आहे फातेमा शेख सलीम मस्तानपुरा. या मालिकेला सुद्धा चांगले गुण घेतलेले आहेत. तिचाही सन्मान प्रमाणपत्र ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन तिचाही सन्मान करण्यात येत आहे. प्रकाश कांबळे हर्षवर्धन दादाराव गेले का या ए छोटी रणवीर कुलकर्णी. वा वा किती आजार आहे. नाव तर रणवीर. बरं 1000 रुपये 500 वाढले 1000 रुपये. प्रमाणपत्र बाहेर काढा. टाळ्यांच्या गजरात लक्ष द्या. कुठे ना ओके. आणखी एक विद्यार्थिनी आहे जोया इस्माईल तांबोळी. हिने गुणानुक्रमे या परीक्षेमध्ये गुण मिळवलेले. तिचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. मी नालंदा संघ आमचा जो आहे परभणीचा
सर्वांना सूचना करतो की त्यांनी बालिकेचं सत्कार करावा. नालंदा विपස්සना केंद्र रविदास पार्क परभणी. संविधान ग्रंथ प्रमाणपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे. एक आणि 500 रुपयाचं इलाही बक्षीस देण्यात येतं. दहा विद्यार्थ्यांची नावं जाहीर होती. त्यांनी एका राज्याने उभा राहायचा आहे. ते पुराणक्रमे या परीक्षेमध्ये आलेले आहेत. शिल्पा गौतम मावळे, दीक्षित संभाजी खंदारे, वाटोडे, कोमल प्रधान, समीक्षा पंढरी राजभोज, पालक प्रकाश कांबळे, धनंजय सिद्धार्थ गवळी, अनुष्का रंगनाथ वाटोडे, रोहिणी किशोर ढाकरे, ईश्वर रत्न धर्मराज कांबळे याचे यापदी या लवकर जे नावं जाहीर झाले. उत्तम भैया खंदारे आमचे अंबाजोगाईचे सर्व पाहुण्यांना सूचना आहे आणि रणवीर सरला तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र हा ग्रंथ घेऊन संपले भेट देऊन लाईट वगैरे असं एक लाईट करा. एक लाईट इकडे करून एक लाईट अलीकडे इकडे लाईट आणि विद्यार्थी नसेल तर त्यांचे पालक आई कोणी आले असेल त्यांनी येऊ शकतो. हात द्या हात द्या उत्तम हात द्या कसं बरोबर एक जर हात राहू ग्रंथ द्या प्रमाणपत्र द्या एक हात टाकून सर्वांनी शाळांच्या गजरामध्ये लाईन करा. लाईन मध्ये ज्याच्या त्याचं नाव तर त्याने वाचू. सर्टिफिकेट बघ उलट झालं रे. वंदनेचं पुस्तक, धम्मग्रंथ आणि परीक्षेचं प्रमाणपत्र त्यांना देऊन या 10 विद्यार्थ्यांचा फोटो घ्या. उभे राहा उभे राहा तर उभे राहा आणि त्यांचं नाव काय दिलं द्या. त्यांच्या नावाचं प्रमाणपत्र कोणत्या नाव विचारा केला द्या. एक ग्रंथ द्या, वंदनेचं पुस्तक द्या, शामराव जिल्हा घ्या. गेलं काय यानंतर तयार राहायचं आहे. प्रतीक्षा राहुल गवळे, अक्षदा विलास कांबळे, अस्मिता नागेंद्र गोबाडे, अनुष्का अशोक कदम, मयूर विजयकुमार भिसे, तनिषा महेंद्र कराळे, मनीषा मिलिंद कांबळे, आदित्य जानोजी आयरे, भाग्यश्री भीमराव गोंधळे, खुशी गजानन तायडे आणि रामेश्वर संपतराव केली. या 10 विद्यार्थ्यांनी मुलामुलींनी यायचं आहे. त्यांचे प्रमाणपत्र तयार करावं. ज्या नावं झाली त्या जाहीर झाली या लवकर लाईट लावून येणार. जे घरचे आई वडील त्यांचे नावं जाहीर झाले त्या मुली या लवकर वेळ घेऊ नका. घरच्या आई असतील तर या मुलं या नाव जाहीर झाले. मुलं या लवकर या. शांत बसा. या
राजेश एक बाजूला मुलं एक बाजूला मुली उभे राहा. त्यांची उभे राहा. आजी आली असेल, आई आली असेल, आपले आमचे बारा काळे गुरुजी, अमृतराव मोरे, अमरावती जोरदार, आंबेडकर कांबळे, धीरज कांबळे, बळीराम खारे, आमचे सिनियर रिटायर रेल्वे असोसिएशन सर्व या, दिलीप गायकवाड, विजयराव बगाटे, या सर्व मंडळी त्यांना एक संविधानाची प्रत, उच्च शाल, हार काय असेल बक्षीस आणि प्रमाणपत्र, वंदनेचं पुस्तक, त्यांचं नाव वाचून द्या. ग्रंथाला नाव वाचायची गरज नाही, फक्त प्रमाणपत्राला नाव वाचायचं आणि बदली आधी झाली तर ज्याची त्याला वापस करून आपण करून घ्या. एखादं प्रमाणपत्र त्याच्या नावाचं आपल्याकडे आलं असेल, आपल्याकडे गेलं असेल तर बदलून घ्या. प्रमाणपत्र चुकून इकडे तिकडे झालं तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून जय गुरुचं स्वागत करा. नंतरचा ग्रुप आहे तयारा, खुशी गजानन काळे, सिद्धार्थ राम शिंदे, पायल वाटवडे, सांची उत्तम वावडे, सांची प्रल्हाद प्रसाद पुरे, बालाप्रसाद पुरे, संपदा नितीन संधारे, सुमेध प्रमोद निकाळजी, संबोधी गंगाधर सूर्यवंशी, अंजली कापुरे, सुवर्णा कापुरे, विशाखा कैलास बरखंडे यांनी तयार राहायचं आहे. ज्याचे नाव आता जाहीर झाले त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांच्या यायचं नाही. अमृत कराळे, दादाराव पंडित, त्रिपाठ आपले त्रिपाठ कांबळे, दिवाळी सर, साहेबराव सोलाने या ग्रुपला, किशोर नाकर्गे आणि पांडुरंग निर्मले, ज्ञानोबा जोंधळेजी या ग्रुपला बक्षीस विद्यार्थ्याला लाईन करून द्या. आधी प्रमाणपत्र ग्रंथ बदल करू नका. अरे नीट उभं राहा मला फोटोसाठी.
वैभव प्रवीण शिंदे यांनी बक्षीस घेऊन आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचे. हो महाराज जरा मागे सर मागे सर इकडे लक्ष द्या. इकडे 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 कॅमेऱ्याकडे बघा. असं करा तुम्हाला कुठं पण बघायले. ओके प्रमाणपत्र यांनी काढले. एक द्या इकडं. योगदान द्या. लाईटचं कसं रे प्रमाणपत्र बाहेर काढा. अंतरा लांजूर घोडके, समीक्षा सुनील गायकवाड, पौर्णिमा वैभवी महेंद्र ढोंडे, भूषण मारुती घोडे, यश दशरथ मस्के हे विद्यार्थ्यांनी इकडे यापुढे या सर्व त्यांनाही बक्षीस आहे, प्रमाणपत्र आहे. आणि हे विद्यार्थी आहेत 12वीचे. या आपले महिला मंडळ या गायकवाडबाई, आपले रोदळबाई, कुंडलेबाई या, कुंडलेबाई या, निर्मलेबाई, रोदळेबाई, उषाई, सुनीता बगाटे या. हे लाईट वगैरे त्यांचे प्रमाणपत्र ग्रंथ काय द्यायचं ते नाव करतो. लाईन वगैरे असे सर्व इकडे तोड करा. प्रमाणपत्र ग्रंथ आता सर्वांनी यांचं स्वागत करा. काळ्याच्या गजरामध्ये फोटो घ्या यांचे उभा करून सरळ इकडे 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 आपापल्या मोबाईल बघू नका. पुढे लाईन मध्ये या. आता बरोबर समोर बघा. तू आहे ना काय? तू आहे काय? नाही. कोणी चुकून राहिले काय परीक्षेला बसले होते आणि ज्यांनी ग्रंथ घेऊन जायचे नाही त्यांनी चुकून त्याने ग्रंथ घेऊन जा. जे नावं जाहीर झाली त्यांना प्रमाणपत्र मिळालं, फक्त ग्रंथ मिळाला नसेल, संविधान मिळालं नसेल, त्यांनी आपला ग्रंथ घेऊन जा. फक्त थोड्या विद्यार्थ्यांना सूचना आहे. आता काही विद्यार्थ्यांचे नावं घेतले, प्रमाणपत्र दिले, परंतु त्यांना पुस्तकाने त्यांचा धम्मग्रंथ देण्यात आला नाही. इथं अतुल गवळी आहे, शांततेने या आणि तुम्हाला ते ग्रंथ आपल्या व्यास समितीच्या विद्यमाने भेट म्हणून देण्यात येईल. सर्वांनी त्या ग्रंथाचा स्वीकार करा. थोडंसं शांततेनं क्रमाक्रमाने या आणि घेऊन जा. ज्यांची नावं घेतली, ज्यांना प्रमाणपत्र दिली त्यांनाच ती ग्रंथ आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना आहे